आपण सर्वांनी जी गुड न्यूज ऐकली होती युद्धबंदीची, तर त्या युद्धबंदीची गुड न्यूज ऐकल्यानंतर पहिल्याच दिवशी अमेरिका आणि इराण यांच्यामधला तणाव हा शिगेला गेला आणि आज हा तणाव पुन्हा कमी करण्यासाठी पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये शांततेची चर्चा होणार आहे आणि त्याच्यासाठी त्यांचे शिष्टमंडळ आज संध्याकाळपर्यंत पाकिस्तानमध्ये पोहोचणार आहेत. पण जर ही बैठक फेल झाली, तर याचे विस्फोटक असे परिणाम हे जगासमोर दिसून येतील आणि डोनाल्ड ट्रम्प म्हणजे तात्या यांनी इराणला चक्क इशारा दिलेला आहे. त्यांनी सांगितलेलं आहे, की जर इराणने या ज्या काही अटी आहेत, त्या जर मान्य केल्या नाहीत, तर त्याचे गंभीर असे परिणाम इराणला भोगावे लागतील. त्यातच इराणवर युद्धबंदी तोडल्याचा आरोप झाला आहे. कारण स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमध्ये जहाजांवर हल्ल्याच्या बातम्या आपण सगळ्यांनी मित्रांनो बघितल्या असतील. त्यात इराणने भारताच्या जहाजांवरच हल्ले केलेले होते. आता महत्त्वाचा मुद्दा असा आहे, की जर स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ जास्त काळ बंद राहिला, तर तेल आणि गॅस पुरवठा याच्यामध्ये कुठेतरी अडथळा निर्माण होईल. तो आहेच आणि त्याचा सरळ जो काही फटका आहे, तो भारतावरच नव्हे तर संपूर्ण जगावर दिसून येईल आणि त्यामुळे पेट्रोल, डिझेल, गॅस हे महागणार. त्यामुळे महागाई वाढणार. महागाई वाढली तर आपल्या इंडियन इकॉनॉमीवरती त्याचं प्रेशर आपल्याला पाहायला मिळणार. म्हणूनच सगळ्यांच्या ज्या काही नजरा आहेत आजच्या या बैठकीवर आहेत. तर मग शांतता होणार की पुन्हा युद्धाचं बिगुल वाजवणार? तुम्हाला काय वाटतंय? आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा. भेटूया नवीन विषयासह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.